रस्त्यात परत दाट जंगल लागलं आणि एक छानपैकी नदी वाहतीये. त्या नदीच्या पुलावरून आता आम्ही चाललोय. नर्मदे हर. प्राइवेट काम होते जेव्हा नाही घेतो रजा ना. कार्तिकेय महादेव पाठी वाचून आलोय आणि शिखरावर माकड बसले. इकडे पण बसलेत माकडं. नर्मदेश्वर महादेव मंदिर. नर्मदेश्वर महादेव मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पूजा खूप छान छान करतात. स्वयंभू शिवलिंग आणि जलहरी सुद्धा. ईश्वर महादेव. आम्ही या ठिकाणी वाहन परिक्रमेमध्ये आलो होतो 2 वेळेला. इथेच मुक्काम होता आमचा. इथे आल्याबरोबर अगदी ओळखीचं वाटलं स्थान. नर्मदे हर. स्वयंभू शिवलिंग. नर्मदे हर. नर्मदे हर. वाहन परिक्रमेत 2 वेळेला आम्ही ते झोपलोय. इकडे वेगवेगळ्या खोल्या. मागच्या बाजूला संडास बाथरूम. इकडे आमची वाहन उभी असायची. सगळ्या आठवणी येत. इथले महाराज तिथे खुर्चीवर बसलेले असायचे. त्यांची बोधवचनं ऐकायला मिळायची. गावाच्या पुढे आल्यानंतर मैयाचं सुंदर दर्शन झाले. किती सुंदर दिसतंय ते पात्र. पावसाळ्यात तर संपूर्ण भरून जात असे. तिकडे वळण गेले. तिकडे वळलंय ते पात्र. परिक्रमावासींसाठी असे आराम करण्यासाठी झुले बांधून ठेवलेत. 3 झुले बांधलेत. जरूर त्याचा लाभ घ्यायचा. आश्रमामध्ये खूप छान व्यवस्था. छानपैकी कपडे धुवून वाळत घातले. मैयाच्या किनाऱ्यावरच आहे. मैयाचं पाणी दिसतंय इथून. आश्रमाला येईपर्यंत जरा वेळ गेला, पण इथं आल्यावर एकदम छान. भाज्या लावल्यात त्यांनी. आश्रमाला गरजेच्या ज्या आहेत त्या थोड्या भाज्या लावल्यात. आळू लावलाय. आणि हा असा आश्रम आहे. आमची इथे भोजन प्रसादी आराम होईल. तोपर्यंत कपडे वाळतील. मग आराम झाल्यावर निघू. नारायण महाराजांच्या आश्रमात आराम झाला. कपडे धुणं, जेवण. अगदी जेवण म्हणजे आमचं पाचारी ठाव होतं. म्हणजे बर्फी, कलाकंद आणि रसगुल्ल्यासकट खूप छान केलं होतं. आणि तिथून रस्ता म्हणजे अगदी मैयाच्या किनाऱ्याने जायला मस्तपैकी. बघायलाच डोळ्याला थंड थंड वाटतं. थंड वारे वाहत असतात. चालायचा कंटाळा येत नाही.
क्षार पात्र. पक्षी मध्ये मध्ये बसलेत. बदक. पुढे पूल आलाय. रस्ता काट्या कुट्यातून चाललाय. काट्याची झाडं बाजूला करत करत खूप दाट झाडीतनं आम्ही आता थोडे बाहेर आलो. आता थोडासा मोकळा रस्ता आला. पुढे आहेच आहे काटे काटे. झाडं बाजूला करत करत काटे बाभळीची झाड आहेत. या काचातून या खड्यातून पायी आणि पायी जायचं म्हणून मैयाच्या किनाऱ्यावर ओंकारेश्वर महादेव मंदिर आहे. आम्ही वाहनाच्या परिक्रमेमध्ये इथे येऊन गेलो होतो. इथे आल्यावर मला आठवण झाली जागा बघून. रातराणीची फुलं वाहिली तिथे. दत्ताचं मंदिर आहे. खूप छान मूर्ती आहे. शंकराच्या मंदिरात खाली ध्यान करण्याची जागा आहे. पायऱ्या उतरून इकडे समोरच दत्तस्थान. वाल्मिकेश्वर महादेव. नर्मदे हार. बालमुकुंदेश्वर महादेव. आणि आम्ही आत्ता जाऊन आलो. ते दत्त मंदिर इथे मागून दिसतंय. आणि तिकडे जे स्थल होतं पारावर, त्या ठिकाणी वाल्मिकींचं तपस्थल असं सांगितलं जातं. इथून पण आम्हाला मैया दिसते. जितका वेळ दर्शन होईल त्या गावांमधनं दर्शन करायचं. पुढे मग जरा लांब निघायला लागतं. इच्छा असून दर्शन होत नाही. आता आम्हाला असा घाटला जायचं आहे. 1 किलोमीटर आहे, पण रस्ता खूप मस्त आहे. दाट झाडीमधून पूर्ण सावली. खूप छान तीर्थांची दर्शनं झाली. आता मुक्कामाची जागा जवळ आली. नर्मदे हर. सगळीकडे असे लाल कापडं लावलेली असतात. खात्री होते त्यामुळे. बरोबर आहे. आणि पाट्याही असतात. नर्मदे हर.
नर्मदे हर. मग याचा किनाराच येईल असं वाटतंय, कारण ब्रिज होता इथे. आता आश्रमाला खूप छान पिंडी केली आहे, त्याच्यावर छानपैकी नागोबा खूप छान दिसतंय. या पुलाच्या खालून पायवाट होती, तिकडून आलो आणि या इकडच्या रानातून खचखळग्यातून डायरेक्ट आश्रमात. रामेश्वर महादेव. आत्ता सगळं बंद आहे. हा चालू आहे उघडे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. असाचा आश्रमाचा किनारा. इकडे पायऱ्या उतरत उतरत खाली आले होते मी. नर्मदे नर्मदे.